महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीकडे जाताना 28 जानेवारी 2026ला विमान अपघातामध्ये निधन झालंय। या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। सामान्य माणसांचा हक्काचा असलेला अजितदादा अनपेक्षितपणे सगळ्यांपासून दूर गेला। राज्याच्या राजकारणात आपुलकीचा दबदबा निर्माण करणारी दादागिरी अजितदादा पवार यांच्या मृत्यूनं क्षितिजा पलीकडे स्थिरावली आहे। शिस्त, स्वच्छता आणि वक्तशीरपणाचा मिलाफ अशी अजित पवार यांची ओळख शेवटपर्यंत कायम राहिली आहे। अशा या अनोख्या शैलीतल्या राजकारणातल्या दादांना अर्थात अजितदादा पवार यांना त्यांच्या पहिल्या जयंतीदिनी लोकशाही मराठीकडून भावपूर्ण आदरांजली। अजित पवार प्रशासनातील करारी बाणा आणि जनमानसातील दादा। शेवटच्या क्षणापर्यंत दरारा आणि कामाची अनोखी पद्धत कायम ठेवली। करारी व्यक्तिमत्व मात्र कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारा आश्रयदाता। कोण कायमचं राहणार आहे? तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू। काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंच आहे, परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये, असा अजितदादा पवार यांनी आपल्या शेवटच्या भाषणात कार्यकर्त्यांना सांगितलं होतं। 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीकडे जाताना विमान अपघातात निधन झालं। नियतीच्या मनात नेमकं काय होतं माहित नाही, पण अवघ्या 4 दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या कर्मभूमीमध्ये म्हणजेच बारामतीत केलेल्या भाषणात हे वक्तव्य केलं आणि त्याच बारामती विमानतळानजीक त्यांचा अंत झाला। नियतीचं बोलावणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय हे त्यांचं वाक्य शब्दशः खरं ठरलं। राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या 4.5 दशकांपासून अजित पवार हे नाव सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत होतं। राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं काम, धडाडी, एक हाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे नेहमीच पाहिलं जात होतं। मात्र अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं पवार कुटुंबियांसह संपूर्ण राज्याला मोठा हादरा बसला। राजकारण असो वा समाजकारण, काही मोजक्याच व्यक्तिमत्वांची नावं असतात ज्यांचा प्रभाव केवळ त्यांच्या पदापुरता कधीच मर्यादित राहत नाही, तर त्यांच्या काम करण्याच्या अनोख्या शैलीमुळे ते लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहतात। असंच एक धडाडीचं, रोखठोक आणि प्रशासनावर जबर पकड असणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार। दिलेला शब्द पाळायचाच, शब्द दिला की काम होणार म्हणजे होणारच, असा विश्वास ज्या नेत्यानं सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केला तो नेता म्हणजेच अजितदादा पवार। अजितदादांना लहानपणापासूनच घरात राजकारण, समाजकारण आणि सहकाराचे वातावरण असल्यामुळे अजितदादांना जनसेवेचं बाळकडू घरातूनच मिळालं होतं। 1982 मध्ये सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळताना त्यांनी बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि शेतकरी केंद्रित बनवला। तिथूनच त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि शिस्तीची पहिली ओळख महाराष्ट्राला झाली। दादांच्या काम करण्याच्या पद्धतीला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच बाज होता। पहाटेचे 5 वाजलेले असोत किंवा 7 वाजता लोकांच्या प्रश्नांसाठी दादा कायम तत्पर असत। भेटीगाठी घेणं, अधिकाऱ्यांची बैठक लावणं आणि प्रश्न जागेवरच सोडवणं ही त्यांची दिनचर्या ठरलेली असायची। अजितदादा जे बोलतील ते थेट आणि स्पष्ट असायचं। एखाद्याचं काम होण्यासारखं असेल तर लगेच हो, आणि न होण्यासारखं असेल तर तोंडावर नाही सांगण्याचं धाडस त्यांच्याकडे होतं। कोणाही राजकारणी नेत्याकडे असे धाडस अभावानच असतं। लोकांचं काम न रडवता न रखडवता स्पष्ट सांगण्याची त्यांची पद्धत जनतेला नेहमीच आवडायची आणि म्हणूनच स्वभावानं कडक असले तरी दादा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व होतं।
सरकारी काम करताना फाईल अडकवून ठेवायची नाही, फाईलवर धूळ साचू द्यायची नाही, हा त्यांचा खाक्या होता. त्यांच्यापर्यंत आलेली फाईल अभ्यासपूर्ण वाचून तातडीनं त्यावर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अफाट होती. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान अजितदादांनी मिळवला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी ही कायमच कौतुकास्पद ठरली. राज्याचा प्रत्येक रुपया कुठे आणि कसा खर्च होतोय याचा सूक्ष्म अभ्यास त्यांच्याकडे असायचा. कोणत्या क्षेत्राला किती निधी हवाय याचा अचूक अंदाज त्यांना होता. जनहितांच्या कामासाठी त्यांनी कधीच आखडता हात न घेता भरभरून निधी मंजूर केला. स्वभावानं कडक, शिस्तप्रिय आणि करारी दिसणाऱ्या दादांच्या आत एक अत्यंत हळवा आणि संवेदनशील माणूस दडलेला होता. कार्यकर्ता किंवा नागरिक कोणत्याही संकटात असो, दादांच्या कानावर त्याचं काम गेलं की ते तडीस जाणारच असा विश्वास कायम त्या कार्यकर्त्याला असायचा. कार्यकर्ता लहान असो वा मोठा, दादा त्याच्याशी थेट जोडले जायचे. नावं आणि चेहरे लक्षात ठेवण्याची त्यांची स्मरणशक्ती थक्क करणारी होती. एखादा अडचणीत असलेला माणूस कोणत्या पक्षाचा वा विचारांचा आहे याचा विचार न करता त्यांच्या पडत्या काळात त्याला मदत करणारी माणुसकी दादांच्या सामाजिक कार्यात होती. अजितदादांचा स्वभाव राजकीय गणितांपेक्षा कामाच्या रिझल्टवर अधिक विश्वास ठेवणारा होता. मला भाषणबाजी जमत नाही, मला काम करायला आवडतं, हे त्यांचं वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं आणि राजकीय प्रवासाचं अखेरच्या क्षणापर्यंतच्या यशाचं गमक होतं. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर अनेक नेते आले आणि गेले, पण ज्या नेत्यांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्यात अजितदादांचं स्थान अग्रगण्य राहील. महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या आठवणीतील अजितदादा नेहमीच जनमानसाच्या मनात क्षितिजा पलीकडचा ध्रुव तारा. त्याप्रमाणे ते तेजोमय राहतील अशा या कार्यतत्पर नेतृत्वाच्या पहिल्या जयंती निमित्तानं लोकशाही मराठीकडून अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.